काय मला उचलण्याची लय जड आहे का तुम्ही? मॅडम आमची हिंमत आहे मॅडम. घरातला झाडू तुटलं ना तर मॅडम आम्ही झाडू मारतो द्या मॅडम. मॅडम आम्ही झाडू मारतो द्या. झाडू सोडणं ते झाडूने मारत. सोड. आई झुमकावाली पोर कशी नदीकडे न चाली. झुमकावाली पोर कशी नदीकडे न चाली. जास्त फडफड 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 असं उडू नको. माझा जाण्याचा डबा आळूची पानं मी काही विसरली नाही. मॅडम आणायचे ते थांबा थोडं. अरे पण न्यायचंच कशाला ना मी मागे चालले होते ना गप्पुमान. बरं मॅडम आज सांगा तुमच्या घरी पोच करून देतो. 3 दिवस झालं प्रश्न पडला माझ्या दळणाचा डबा. दळणाचा डबा काय उठ घेतलाय का तुम्ही दळणाचा डबा? मला एक मुलांना तुम्ही मला त्या दिवशी रस्त्यात गाठलं. मामांकडे तुम्ही गिरणीत घेऊन जाणार होते. पूर आला होता. पूल तुटला होता. हा तो पाटील मामाकडे. झाल्या व्यापाऱ्या सुरू झाल्या. बापारा नाही मारत मॅडम. हा मॅडम बोलतो आम्ही सत्यासाठी लढतो. आम्ही फक्त सत्य बोलतो मॅडम. तुमचं सत्य पण माझ्या असं पचनी पडत नाहीये ना. तुम्ही कधी पाहिलं आम्हाला खोटं बोलताना? अरे रोज तर खोटच बोलतो. काय खोटं बोललो मॅडम आम्ही? चोर कधी चोरी करून म्हणत नाही चोरी केली. मग चोराला भीती असते ना. मग तशी तुला पण भीती आहे ना. आम्ही चोर थोडी. मग खरं बोलण्याची तुला पण भीती आहे ना. नाही नाही मॅडम. मग खरं खरं सांग माझा दळणाचा डबा कुठे? तुमचा दळणाचा डबा पाटील मामांकडे. अरे हिंदून फिरून तू माझ्या वडिलांवर काय येतो? आईला आता डबा घेऊन आले मॅडम तेवढंच खुश होईल. तो मग रुसून आलती. आपण डबा घेऊन आलो आळूची पानं. मॅडम कम बॅक. आला ना तुमचा डबा घेऊन. सोपं आहे का? दिराला भाऊ द्यायचा डबा घेऊन कसं टायटली घ्या डबा. चालतोय बा माझ्या काय घरातून. नाही सांगतो डबा घ्या बघा पीठ तुमचं सगळं चेक बिक करा जरा या. किती किलो होतं बघा. हा मोजून घ्या. आम्ही कोणाचं घेत नाही कळलं का उधारी दिले. 4 दिवस झाले माझ्या गिरणीत पीठ टाकलंय. तुमचंच पीठ आहे. हो तेवढंच होतं ना का जास्त दिले आमच्या मालकाने? झालं ना आता. दिलं दळणाचा डबा. आळूची पानं तिकडेच राहिली ना. मी चांगली काल सावंताच्या वाड्यात चालले होते ना. हे सावंताचं नाव घेऊ नका. मॅडम ते काय झालं ते सावंताच्या वाडीत चाललं होतं बरं का. पण तो थोडा रस्ता खराब होता. हेलिकॉप्टर घुसतच नव्हतं तिथं. मॅडम तुम्हाला सांगतो आपल्या माळ्यामध्ये ना कोथिंबीर बिथंबीर सगळं आळूचं बिळूचं कळलं का झाड लागले. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला सांगतो 15 फूट उंच झाड नाही तर आळूचं. हा त्याला आळूची पाने लागतात. त्याला मला कसं टेन्शन आहे तुमच्यामुळे टेन्शन होतं. साधा मला लसूण सोलता येईना आजकाल. त्यात सोडून देतो. अहो मी बसले तरी काम काय मला तुम्हाला सांगतो तुमचं नाही का सोल पटकन. हा अरे अयो तिथे 3 दिवस झाले रोजच कामाला लावते आपली वहिनी आपल्याला. हा अरे ही नाही लावणार तर कोण लावणार का? शेजारची लावणार का? हिला वहिनी फिक्स त्याचमुळे नाही असं करावं लागते. सगळं पापड द्यायला लागते ते. सुट्टी घेतली का मग मॅडम आज? मॅडम तुम्हाला काम काय हो? हा नुसतं शाळेत जायचं चक्रा मारायचं. मी काय म्हणतोय वा माझ्या भावाची बायको वाड्याची चावी देतो. तिजोरीची चावी. लसूण सोलतात. बरं आहे का मग वरण भात बनवतो. थोडं साजूक तुकडे झालं लोणचं पण द्यावं मला खायला. वहिनीच्या हाताची आजोबा. आता इथं तुमचा खाण्याचा काय संबंध आहे? काय संबंध म्हणजे तुमच्याकडे खाल्लं तर कुणाकडे खाणार? तेच तर तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला? हक्काने मागतोय तुम्हाला. वहिनी तुम्ही आमच्या होणार आहे. तुम्ही जाता कडे काय? हे कुठे गेले? मामा कुठे गेले? आईला मामा नाही मामी नाही. कुठे कुठे गेले सगळी फॅमिली? ट्रिपला गेली काय काळूबाईला? काळूबाईला? हा काळूबाईला. जा चला उठा. मी माझं लसूण सोलून उठ. जरा दाखव तुझं म्हणलं हिसका. कुठे लवकर इकडून आणि निघा नाही तर दाखवून मी कराटेची कशी चॅम्पियन आहे. शपथ घाबरलो. मी पर्यटकाला घालून तुम्हाला का खाली जा घरी माझ्या बहिणीच्या घरी आले मोठे पापा की बरे. इंग्लिश मध्ये बोलताना पण इतकं वाकून बोलावं लागते. बारकीचे कळलं ना. आणि आम्हाला धमकी देते का? कळलं का? आपली आमची लेवल नाही मॅच करत. मग तुझी पण इथे लेवल नाही मॅच करत. चल निघ. मॅडम माझी करते वाटतं बाबा. मी माझ्या भावाच्या घरी थांबलोय. कळलं का? हे तुझ्या भावाचं घर नाही. अहो मम्मी सर हे माझं घर आहे. मग आमच्याच भावाने घेऊन दिले. माझा भाऊ तुमचा आहे ना. मी नाही ओळखत तुझ्या भावाला. आकाश पाटील कोणी? आत्ताच्या आत्ता फोन लावा त्याला. तू जा इथून चल. मॅडम आकाश पाटलांना फोन तर लावून बघा एकदा. हा मला काही बोलायचं नाही तुमच्यासोबत. का हो? जावा तुम्ही. मॅडम कुठे जाऊ? पाटील काकांकडे जाऊ घरी त्यांच्या.
मॅडम हे घर आहे आमचं. मॅडम म्हणाले वहिनी तुम्ही आमचे आहो बघा, कशाला तुम्ही टेन्शन घेते, तुम्ही टेन्शन घेताना मला टेन्शन येते मॅडम, खरं सांगतोय मी. तुम्ही जाणं झालं ना माझ्या दळणाचा डबा दिला नाही मॅडम ना. नाही झालं. अजून बाबा लसूण सोलायचं पडलाय मॅडम, मी नाही करणार तर कोण करणार, तुम्ही तसे पण काम रिकामट्याकडे आहे. तुम्हाला काय काम येते तेव्हा? बरं बसा तुम्ही निवांत बसा, आम्ही उभा राहतो वाटलेस तर. हा. तुमची आता पापा की सांगा जरा शिस्तीत बोलायचं. ए, पापा की परी तू बसून घे. नाही ते. बसून घे बसून घे. नाही का ते, सोड तिला. घरातून गायब करेन मी. हा कोणी तिला हात नाही लावू शकत. गायब होईल मॅडम ती. हात लावू नको, लावला हात लावू नको. लावला. बापरे, मी होणार दिलं तुमचं, मी काय पण करू शकतो. मॅडम लसूण पडला आपला. उचल उचलतच होतं मॅडम. आणि सगळा लसूण व्यवस्थित सोड. हा बरं ठीक आहे, तेवढं वरण भाताचं नियोजन करा. काय नाही, लसूण सोलायचं आणि जायचं इथून निघून. बरं किती अर्धा तास. ठेवले काय इतकं करायला नाही, तुम्हाला नोकर बिकर वाटलं का तुमचे? नोकर नसतं. सहन करतोय. आणि तुम्हाला सांगतो माझ्या भावना तर आपल्या बाजूला आले, पण तुमचे तुम्हाला हे सिलेक्ट केलं आणि तुम्ही हे करता मला. मी पण काय शायरी गैरी वाटते का? मी पण किती दिवसापासून तुमचं सहन करते रोजच वाट्याने मला अडवायला येता. काय संबंध तुमचा? सिद्ध अधिकारी सहन करायचा विसर नका. त्या पाटील काकांना विचार, त्यांनी सही केली कॉन्ट्रॅक्टवर की मोठे झाल्यावर माझी मुलगी तुझी होणार. हा काय पण बोलू नको, माझ्या वडिलांना मध्ये आणू नको. मी तुला 1000दा सांगितले. हो, ती वडिलांची धमकी देऊ नका. वडील राहण्याच्या आधी ते माझा मामा होता, पाटील मामा जिंदाबाद. तू चल जाई तू. 1000दा सांगते, माझ्या वडिलांचं नाव घेऊ नको. काय एखादा बोका पाळायचो तरी नका कुठं तुमचे, कळलं का? नाहीतर माझे पाडा पाडा. म्हणून मी म्हणते माझ्या घरी येऊ नका. माझ्या कसे रागेल मग ते डोळे का? हाय शपथ. कसली रागात बघते. मार्शिन बिर्शिन कराटे बिराटे चॅम्पियन. मग तुम्हाला घरी यायची काही गरज होती का? तुम्हाला म्हणलेलं मॅडम मी डबा घेऊन येतो घरी. पण मी 2 दिवस झाले डबा माझा होते तेव्हा आणून नाही दिला. आज काय माझ्या घरी? आज सुट्टी आहे ना तुम्हाला. मॅडम आज नाही नंतर कधी येणार तुम्ही सांगा. ठीक आहे, झालं ना, दिलं ना डबा. मग आता जाणार ना. दिवस गेले, आता यायचे दिवस आहे फक्त मॅडम, कळलं का? नाही आता तर 2 मिनिटापूर्वी म्हटलेलं काम लावते, मला काय संबंध ठेवायचे नाही. मी म्हणलं लय काम लावते, संबंध तर मला ठेवायचे नाही. भावासोबत तर तुम्ही ठेवणार आहे ना पुढचं. भावासोबत नाही ठेवायचे मला. ठेवा मॅडम. काय संबंध भावासोबत नाही ठेवायचे? अरे मला नाही तुझ्या भावासोबत लग्न करायचं, जा इथून. मॅडम माझ्या भावना अंडर एस्टिमेट तुम्ही करू नाही शकत. वेळ पडली ना तुम्हाला घरासकट विकत घेईन तो, कळलं काय? विकट वेळ पडली ना या घरासकट तुम्हाला विकत घेईन तो. पहिली भाषा नीट बोल. अत्रवाडीत काय बोबडी लोक नाही राहत. आम्ही बोबडी दिसलो का मॅडम तुम्हाला? तो तर बोलतोय बोबड्यासारखा. काय बोलला? नाही तुम्ही आता देवाची इज्जत घालवतात. मी सुरुवातीपासून सांगते, या वात्रजवाडीत आहे ना, मी खूप वर्षापासून राहते. माझी पण इज्जत आहे, शान आहे. मॅडम तुम्ही वर्षापासून राहताय. हा? नका तुम्ही माझ्या वाटेत येऊ. तुम्ही इतक्या दिवसापासून का माझ्या वाटेत येत आहे? मॅडम आमचा जन्म त्या गावात झालाय वात्रडवाडी. हा मग मॅडम नाट करती दुनिया सारी, दार आपला सर्वात भारी. कळलं का? पोस्टर मध्ये नाव छापून येतं. आणि मॅडम कुठला पोस्टर? लाखाशिवाय बातम्या वडापावशिवाय खात नाही, तो बघा समाचार पत्राला पोस्टर येतो आणि गावाच्या वेशीवर पोस्टर टांगले, तिथं आपल्या दादाचं हे येते, चित्र येते. सोपं आहे का? बरं झालं ना, आता काही सोपं नाही, कळलं मला. जावा. मॅडम सोपं आहे सगळं. त्यामुळे आम्ही तुम्हाला शिकवायला येतो ना. हे ना वाटतवाडीमध्ये ना काही शिकवणं आणि काही समजून घेणं सोपं नसतं, त्यामुळे आम्ही येतो. तेच तर. आम्हाला काय वाटत नाही मॅडम, आम्हाला फक्त एवढं वाटतं की तुमचं चांगलं व्हावं. अरे पण तुम्ही माझं का चांगल्याचा विचार करताय? जगात काही दुनियेत काही मुली नाही आहेत का? पण तुम्ही आहेत ना एक मुलगी, आम्हाला तुम्ही आवडताय आमच्या भावाला. माझ्या भावाने ना पहिल्या नजरेमध्ये आणि पहिल्या श्वासामध्ये तुम्हाला सिलेक्ट केले. काय पण येईन तो शाहरुख खान का अंदाज होता शेनदिता. ए जा तू घरी तुझ्या. जाईन तर तुम्हाला घेऊन जाईन. सासूवाड अभ्यासाला बस काय ऐकत बस. कळलं का? सासूवाडवरती भांडे धुवायचे पडल्या, ती एक असून घरी भांडे धुवून टाक. असं तुम्हाला कामवाली बाईच पाहिजे. मग आम्ही कामवाली बाई ठेवतो, तुम्ही लग्न करा. हा लय सिंपल आयडिया, फक्त लग्न करायचे. एकुलती एक मी पाटणाची लक्ष्मी, लग्न बी करीन, कुणासोबत पण करीन, मी काय बी करीन. तुमच्यावर गाणे जाते. तुम्ही लग्न करा, फिक्स मध्ये करा भावासोबत. तुम्हाला सांगतो शोधून पण हिरेवाने माझा भाऊ तुम्हाला भेटणार नाही. शोधून पण हिरेवाने माझा भाऊ मला नाही पाहिजे, नाही पाहिजे. जा. बरं तुम्हाला काय पाहिजे? काय नाही पाहिजे, तुम्ही घरातून बाहेर गेलं पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. मॅडम आणि उद्यापासून तुम्ही मला गावात दिसले नाही पाहिजे, ही पण माझी इच्छा आहे. म्हणजे तुमचं नास आहे का आम्ही गाव सोडून तुमच्या घरी राहिले? हो नाही, गाव सोडून ना तुम्ही लांब कुठेतरी निघून जा.
मॅडम आमचा जन्म झाला या गावात, आम्ही कसे जाईन राहू मॅडम? तुम्हाला सांगतो, आम्ही जरी निघून गेलो ना अख्खं गाव आमच्या मागे येईल. तर टाकी गाव खाली होईल एवढं हे आमच्या भावाची गोळ. कळलं का? तुम्हाला सांगतो, भाई वडीलचे सीन माहिती का तुम्हाला? जेव्हा सोडून जातो अख्खे तिथले प्रधानमंत्रीने सोडून जाते, ते आमच्यापासून इन्स्पायर झालेलं सीन आहे. हा. आम्ही गेलो ना, हे शाळा पण नाही राहायची, प्रोफेसर पण नाही राहायचं, पोरं पण नाही राहायची शिकायला. अरे तर तुम्ही काय करता मग एकटे गावात? पुरींची तर लाईनच लागणार आयुष्यामध्ये. पुरी उतावळ्या गावात होत्या, जानू कुठे चाललं, मी शिव लव यू, आय लव्ह यू, बघडू सोनं पिल्लू लगेच गावात असं करतात. आम्हाला त्यांनी बोलच नाही द्यायची गावात. झालं ना? नाही लय बाकी अजून. जाता मी शेवटचं सांगते, जा बरं का इथून. नाही मॅडम थांबा थोडं मॅडम. अरे, मला या बाळाला खाऊ पिऊ घालायचं, बाळ आहे का ते? आमच्यासाठी बाळाचे. बाळ आहे का? बाळ वाटतोय तुम्हाला? आम्हाला म्हणजे कराटे बिराटे दाखवू, पण बाळ आहे का ते? दाखव गो, दे घ्यायला एक फाईट वाटणे वाणे गोल गोल डोळे तिचे असे ओटरून बघते ते बाळ होय. दे, सई दाखव घ्यायला एक. मॅडम कुठं नाही, कॉली कराटे चॅम्पियन पाळून ठेवली घरात. छोटा पॅकेट मोठा धमाकाई. तुम्हाला सांगतो, पाटील नावासाठी मी त्यांचा भाऊ मुलगी आहे. तो खटापा माझ्यासाठी काय पण करू शकतो, त्याचा मुंडका पण कापू शकतो आणि पोरीचा मुंडका पण. आवाज बंद. शकतो असलं घाबरून होतो, जीव माझं गेला होता. म्हणलं आता झापडते का काय, लय घाबरत होतो मी मॅडम. वहिनी लिंबू पाणी द्या मॅडम लवकर. लिंबू पाणी आणा ना पटकन. लिंबू नाही माझ्या घरात. बरं पाणी द्या लवकर. लागलं पाणी त्यांना. पाहिजे तुला. द्या ना मॅडम पाणी. नाही पाणी. मी आणतो, वहिनीचं घर आहे. हा मग तुला गायबच करणार आहे. तू काय गायब करतो? गायबच करतो. गायब करायला आला ना, अख्ख्या रस्त्याने मार खात जाशील. थोडं बरं वाटतंय मॅडम आता. बरं वाटतं ना, मग जाता. नाही मॅडम लय दुखायला लागलंय. वहिनीच्या अंड्यातलं पाणी बरं तर वाटणारच ना. अमृत गोड असेल ते, त्यामुळे अमृत पिल्यागतच वाटत होता. हा वहिनी सोबत तुमच्यासोबत. झालं ना, बघ 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 बघ, जा ना आता. मॅडम पोट दुखत. मी ना तुमच्यासोबत लय सभ्य भाषेत बोलायचे काय, पण तुम्ही लिमिट क्रॉस केली. मॅडम आता जर तुम्ही ना पुढचं बोललं ना, तुम्हाला उचलून घेऊन जाईल मी, कळलं का? कोणाची एवढी हिंमत काय मला उचलण्याची? लय जड आहे का तुम्ही? मॅडम आमची हिंमत आहे मॅडम. मॅडम गंभीर, जेव्हा ती गंभीर तेव्हा विषय गंभीर. मेरी जान राणी बना के रखूंगा. अरे एवढी मोठी मॅडम उचलते तुला, घरा घरा पंख्यावाली फिरवांना पापाची परी खा खाली जा घरी. किती वेळा सांगू तुला, पळकी घरी कशाला थांबली? ती घरीच आहे. हो इकडं. माझ्या घरी धावायचा संबंध नाही तिचा. माझ्या भाऊच्या घरी मी इकडेच राहणार, तू कडे मी घरी. आई शपथ. अयो अयो तुला ट्रेन केली का ती तुमच्यासोबत बोलायची? तुला काय करायचंय? मला काही नाही करायचंय. मग जा ना तुझ्या घरी. नाही मॅडम पोट दुखतंय. मला इंटरेस्ट नाहीये तुमची बहिणी वगैरे बनण्यात. मग कशात इंटरेस्ट आहे भावाशी लग्न करण्यात? अरे जा गावामध्ये काहीतरी काम करा, पूल तुटलाय, सगळं अख्खं गाव तिथं जमा झालाय. मला तिचा नंबर द्या, होता राणीचा नंबर द्या पटकन तुमचा. आणि मला तुमच्या बारक्या बहिणीचा नंबर द्या. मला राणीचा नंबर कोण राणी? मी जगवण्यासाठी तुझी विनंती राणी. जिने माझं काळी चोरून नेले ती राणी. ती मला लग्नासाठी प्रपोज अरे इथे तुझ्या भावासाठी रडत होता, तो स्वतःसाठी रडतोय. मग हा माझ्या बहिणीसाठी रडतोय. भावासाठी बायको शोधून मी काही मला जाऊ का काशी काढायला? हा मला पण ऐक ना अक्षर अख्खी ज्वारी. मी काय म्हणतो मॅडम तुमच्या बारक्या बहिणीचा नंबर द्या ना. पाटील काकाला मागितलं होतं, पाटील काका म्हणले तिने नवीन सिम घेतलंय म्हणले, हा. तिच्या बहिणीकडून घे म्हणले. पाटील नाव म्हणले बघ बघ कसं असतं. मी भापऱ्या गप्प बस. बोलून द्या असं आडवस नाही. मामा भाचं टॉक सांगतो. बघ बाबड्या पोरीचं नाव कोण घेणार मामा? असतं. कोण मामा? कोण भाचा? कुठं करते. मी वहिनी बनवलं ना तुमचं त्यांचं आहे मग. हा तर पाटील नाव म्हणले होते बघ बाबड्या. झाडू आण गं, झाडू. त्याशिवाय हे काय? थांब तू दमजे. बघ बाबड्या मी आहे ना भावाचा नंबर देऊ नाही शकत, नाही तर गद्दारी घेऊन. बाप कधी पोरू शकत गद्दारी करतो का? पण तू आहे ना त्याच्या बहिणीला माग. आण झाडू. अयो शपथ द्या, झाडू मारतो झाडू मारतो मॅडम आम्ही. नाटक बोट घालते का बाबा आता परत कसं? सोड माझ्या घरातला झाडू. तुटलं ना तर मॅडम आम्ही झाडू मारतो द्या मॅडम आम्ही झाडू मारतो. झाडू सोडणं ते झाडूने मारत. सोड. झाडू मारतो आम्ही द्या सोड. द्या ना मॅडम झाडू मारतो. शपथ द्या, तुम्हाला शपथ आहे. हा, नाही मारलाय. हा. बघा हा जर मारलं तर तुम्ही माझ्या भावाच्या बायको. नाही मारत. चल. हो बाहेर, घरातून बाहेर हो. काय नाही बाई, मारलं तर भावाची बायको. घरातून मारलं तर मारकीड मावाची बायको. बाहेर हो. आम्ही लगेच खाणार. बाहेर मारा मारा मॅडम मारा. मॅडम मारा. चालतंय मला. नाही मॅडम पहिले तुम्ही म्हणते ना
तर जाऊन द्या, पुढच्या एपिसोड मध्ये आम्ही मार खाऊ. आणि हो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक एक कमेंट करायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका आणि इंस्टावर फॉलो करा. आणि सबस्क्राईब करा चॅनल. तर भेटूया सेकंड पार्ट मध्ये.